मोठी बातमी आहे। एमपीएससी क गट भरती परीक्षेवरून राज्यभरातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये संताप आहे। गट क भरती परीक्षा ऑनलाईन सीबीटी पद्धतीने घेण्याच्या निर्णयाला विद्यार्थ्यांनी विरोध केलेला आहे। नॉर्मलायझेशन प्रक्रियेवर सुद्धा विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। ऑफलाईन परीक्षा घ्यावी अशी विद्यार्थ्यांची ठाम मागणी आहे। परीक्षा केंद्र दूर मिळणे, वाढता खर्च आणि तांत्रिक अडचणींबाबत या उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे। राज्यभरातून एमपीएससीच्या निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा विद्यार्थ्यांनी दिलेला आहे। किरण ताजणे आपल्याला अपडेट देत आहेत। किरण, नेमका हा काय प्रकार आहे? खरं म्हणजे एमपीएससीने आजच्या दिवशी गटकची भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे आणि त्या जाहिरातीमध्ये ऑनलाईन पद्धतीने म्हणजे सीबीटी पद्धतीने ही परीक्षा घेतली जाईल अशा स्वरूपाची भूमिका घेतलेली आहे आणि त्याच निर्णयाला एमपीएससीच्या जे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडनं विरोध दर्शवला जातोय। याशिवाय नॉर्मलायझेशन ही जी प्रक्रिया आहे ती सुद्धा विद्यार्थ्यांना मान्य नाहीये अशा स्वरूपाची त्यांची भूमिका आहे। ऑफलाईन पद्धतीनेच ही परीक्षा व्हावी अशा स्वरूपाची विद्यार्थ्यांची ठाम मागणी आहे। यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर परीक्षा केंद्रात दूर मिळणं, वाढता खर्च आणि तांत्रिक अडचणी सुद्धा अनेकदा येत असतात आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांकडनं नाराजी व्यक्त केली जाते। आंदोलनाचा इशारा अनेक त्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडनं दिला जातोय। महत्वाची बाब म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ही जी भरती प्रक्रिया काढलेली आहे ती जलद गतीनं, पारदर्शक आणि एकूणच लवकरात लवकर कशा पद्धतीने निकाल देता येईल या सगळ्या धोरणाखाली काढलेली आहेत। मात्र वाढता विद्यार्थ्यांचा हा रोष पाहता यावर आयोगाकडनं नेमकं काय स्पष्टीकरण दिलं जातं, ही संपूर्ण ऑनलाईन पद्धत राबवणं, नॉर्मलायझेशन करण्यामागचा हेतू नेमकं काय आहे, याबाबतचा नेमका काय खुलासा दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नम्रता, धन्यवाद किरण या सगळ्या माहितीबद्दल।